मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे या सुशासन मंत्राला मूर्तरूप देत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माननीय सौ श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकाराने 1 जून रोजी तहसील कार्यालय येथे जनता दरबार यशस्वीपणे पार पडला। या विशेष दरबारात महसूल, पंचायत समिती आणि नगरपालिका या 3 प्रमुख विभागांशी संबंधित जवळपास 307 तक्रारींची नोंदणी करण्यात आली। आमदार श्वेता महाले यांनी नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेत बहुसंख्य तक्रारींचा जागेवरच निपटारा केला, तर उर्वरित प्रलंबित प्रकरणांवर पुढील जनता दरबारापर्यंत तातडीने कारवाई करण्याचे कडक आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। अधिकाऱ्यांची उदासीनता सहन केली जाणार नाही, जनतेची सेवा हीच पहिली जबाबदारी आहे असे ठणकावून सांगत त्यांनी प्रशासनाला जुलै महिन्यातील पुढील दरबाराची कठोर मुदत आखून दिली आहे। या जनता दरबारात महसूल विभागाशी संबंधित 7/12 उतार्यातील त्रुटी, जमीन नोंदी व फेरफार प्रकरणांसह पंचायत समितीच्या प्रधानमंत्री आवास योजनेपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने गाऱ्हाणी मांडली। याशिवाय संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेचे थकीत मानधन तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते अचानक बंद झाल्यामुळे अडचणीत आलेल्या वृद्ध व शेतकरी लाभार्थ्यांच्या तक्रारींवर आमदारांनी अधिकाऱ्यांना विशेष सूचना देऊन बंद झालेली प्रकरणे तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश दिले। या जनता दरबाराला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार श्वेता महाले यांना थेट व्हिडिओ कॉल करून त्यांचे अभिनंदन केले। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी यंत्रणेला अशा प्रकारे कार्यप्रवृत्त करणाऱ्या श्वेता महाले पाटील या महाराष्ट्रातील पहिले आमदार आहेत, अशा शब्दात मंत्र्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला। या प्रसंगी नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, भाजपचे सागर पुरोहित, डॉक्टर कृष्णकुमार सपकाळ, अमोल साठे, विलास घोलप यांच्यासह तहसीलदार विजय सवडे, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। हे सर्व महसूल डिपार्टमेंटचे आहेत, ग्रामविकास डिपार्टमेंटचे आहेत आणि सगळे नागरिक बसलेले आहेत। टोकन देऊन त्या ठिकाणी सगळ्यांचे एक सिंगल निवेदन घेतले जाते। आता हे शेतकरी आलेले आहेत, त्यांच्या निकडे खिल्ल्या आहेत, लाईट मध्ये लागून चालू आहे। खूप चांगला रिस्पॉन्स आहे साहेब। गेल्या महिन्यामध्ये पहिला घेतला होता तुमचा झाल्यानंतर 272 निवेदन आम्हाला मिळाले होते। तत्काळ त्या 272 निवेदनावरती काम केलं आणि आता जून महिन्यातला पहिला सोमवार म्हणजे हा 1 जूनला आलेला, तर आज लाईनवरती आहेत आणि ते आपल्या सर्वांसोबत या ठिकाणी संवाद साधत आहेत। माननीय आमदार श्वेता महाले यांनी आपलं सरकार पारदर्शी आणि गतिमान या भूमिकेतनं काम करत असताना आमदार श्वेता महाले या भूमिकेत खूप पारदर्शी आणि गतिमान भूमिकेमध्ये आपले सर्वांचे प्रश्न सोडवण्याकरता जनसंवादाचा अभ्यास केला। प्रत्येक महिन्याला आपल्या विभागाच्या जवळपास 55 सेवा सेवा कायद्यानुसार दिल्याचा निर्णय आपण केला। आमचे महसूलचे, कृषीचे, ग्रामविकास सर्व विभागाचे अधिकारी या जनसंवाद आहेत। श्वेताताई महालेजींच्या नेतृत्वामध्ये एक विकसित बुलढाणा करण्याचा आपण व्यवस्था तयार केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पाठबळ आहे आणि त्यामुळं सर्व अधिकाऱ्यांना सूचना देतो की एवढ्या निवेदनात सोपवले पाहिजे। काही केस असलेल्या 15 दिवसापर्यंत कुठलाही व्यक्ती हा आपल्या सरकारकडनं हा डोळ्यामध्ये आनंद असून गेला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आजचा जनसंवाद आयोजित केलेला आहे। मला वाटतं की श्वेताताई महाले यांनी केलेली संकल्पना ही महाराष्ट्राच्या सर्व आंदोलन केली पाहिजे असं मी म्हणणार आहे आणि पुन्हा एकदा श्वेताताईंनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। चिखली येथून समाधान गाडेकर यांची रिपोर्ट।